पुढील महत्त्वाची बातमी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सरकारकडून जनजागृती करण्यात येते। प्रसिद्धी माध्यम आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। तर सरकारकडून 14,82,36,160 मंजूर झालेले आहेत। गणेशोत्सव काळात जलप्रदूषण रोखणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि शाश्वत पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करण्याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी ही मोहीम आता राबवण्यात येणार आहे। अमरावतीच्या मोर्शीत वाघिणीची दहशत पाहायला मिळते। वाघिणीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू देखील झालेला आहे। तर नवनीत राणांकडून मृतकाच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यात आलं आहे। पुढील महत्त्वाची बातमी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोल माफ करा। आमदार अजय चौधरी यांची ही मागणी आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी अजय चौधरी यांच्याकडून करण्यात आलेली आहे। गणेशोत्सव 2026 करता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोल माफी लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केलेली आहे। पुढील महत्त्वाची बातमी आदिवासी विद्यार्थ्यांचं 16व्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे। प्रलंबित मागण्यांकरता हे आंदोलन सुरूच आहे। सरकारसोबतच्या बैठका निष्फळ ठरतायत। आपल्या प्रलंबित मागण्यांकरता आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यात 16व्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे। सरकारसोबतच्या या बैठका आता निष्फळ ठरतायत असं पाहायला मिळतंय। पुढील महत्त्वाची बातमी नेपाळमध्ये पुराचा प्रकोप ओसरल्यानंतर आता वेदनांचा कहर पाहायला मिळतोय। पुरात आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू झाला तर 288 भारतीय अद्यापही बेपत्ता असल्याचं समजतंय। मदत कार्य आता वेगानं सुरू आहे। तर नेपाळमध्ये भीषण महापुरानंतर भूकंपाचे धक्के देखील जाणवलेले आहेत। नेपाळमध्ये 3.2 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवलेत। तर भूकंपाच्या धक्क्यानं नागरिकांमध्ये आता घबराट निर्माण झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।